नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या आधीच्या पाठामध्ये आपण पाहिलं की सूट म्हणजे काय हे आपण पाहिलेलं आहे. आज आपण कमिशन म्हणजे काय हे पाहणार आहोत. आता कमिशन हा शब्द तुम्ही ऐकला असेल. वेगवेगळे व्यवहार जे केले जातात, म्हणजेच काही जमिनीचे व्यवहार असतात किंवा दुकानांचे व्यवहार, फ्लॅट खरेदी विक्रीचे व्यवहार असतात. हे जे व्यवहार आहेत हे करताना मध्ये एक मध्यस्थ असतो, म्हणजे विकणारा आणि विकत घेणारा म्हणजेच खरेदी करणारा ह्याच्यामध्ये एक मध्यस्थ असतो आणि ह्या मध्यस्थालाच आपण दलाल किंवा अडत्या असं म्हणतो. आणि त्या मध्यस्थाला तो व्यवहार करून दिल्याबद्दल तो जो विकणारा आहे, विक्रेता आहे, तो काय करतो, त्या मध्यस्थाला काही रक्कम देतो आणि त्यालाच आपण म्हणतो दलाली किंवा कमिशन म्हणतो. आणि तो जो दलाल आहे त्याला कमिशन एजंट असं म्हणतात. तसंच याप्रमाणेच जे वस्तू निर्माण करणारे आहेत, काही वस्तू तयार करणारे, साबण बनवणारे किंवा गृहोपयोगी ज्या काही वस्तू आहेत ते बनवणारे जे काही उत्पादक लोक आहेत, हे लोक स्वतः काही विक्री करण्यासाठी जात नाहीत. ते वस्तू ते स्वतः विकत नाहीत, तर हे जे उत्पादक लोक आहेत हे आपला माल दुकानदारांना विकतात आणि मग दुकानदारांना त्या विक्री किमतीवर, म्हणजेच किती रुपयाचा माल विकला असेल त्या विकलेल्या मालाच्या किमतीवर त्यांना काही नफा मिळवून देतात किंवा त्यांना काहीतरी रक्कम देतात आणि त्या रक्कमलाच म्हणतात कमिशन. म्हणजेच कमिशन इथे दोन प्रकारचं आहे. एक आहे कुठला तरी व्यवहार झालेला असतो, खरेदी विक्री, म्हणजेच जमीन किंवा एखादं घर किंवा एखादी सदनिका म्हणजे फ्लॅट ह्यांचा खरेदी विक्री झालेली असते. त्यावेळेला मध्यस्थाला मिळणारा जी रक्कम आहे त्याला म्हणतात कमिशन. आणि दुसरं, जर एखादा दुकानदार जर वस्तू विकत असेल तर किती वस्तू विकली त्याने, त्या विकलेल्या किमतीवर, त्या विक्री किमतीवर त्याने ज्याच्याकडून तो माल विकत घेतलेला आहे, म्हणजेच कदाचित तो माल तयार करणारा असेल तर त्याच्याकडून त्याला काही ठराविक रक्कम मिळते आणि त्या रकमेलाच काय म्हणतात, कमिशन असे म्हणतात. त्याचप्रमाणे आणखी एक भाग आपल्याला पाहायचा आहे, रिबेट. रिबेट म्हणजे काय, तर हा कमिशन सारखाच एक प्रकार आहे की ह्यामध्ये एखादी सेवाभावी संस्था असते किंवा एखादं खादी तयार करणारी किंवा खादी ग्रामोद्योग तुम्ही नाव ऐकलं असेल, अशा प्रकारची संस्था असते. एखादा महिला बचत गट असतो. ह्या सुद्धा काही वस्तू तयार करतात आणि काही ठराविक ज्या वेळेला प्रसंग असतात, उदाहरणार्थ गांधी जयंती असेल तर त्यावेळेला खादीच्या वस्तूंवर काही प्रमाणात सूट दिलेली असते. आणि ही जी सूट दिल्यामुळे जी काही किमतीमधला फरक आहे, जो काही किमतीमधला फरक आहे तो फरक शासनातर्फे ह्या संस्थांना दिला जातो. म्हणजेच एखादी जर 100 रुपयाची वस्तू त्या उद्योग समूहाने किंवा खादी ग्रामोद्योग असेल त्याने एखादी 100 रुपयाची खादीची वस्तू जर 80 रुपयाला विकली असेल तर जो 20 रुपये हा फरक आहे तो त्यांना शासनाकडून मिळतो आणि तोही विक्री किमतीवर मिळतो. म्हणजेच इथे सुद्धा त्यांना कमिशन मिळतं, पण हे कमिशन त्यांच्या विक्री किंमत जी आहे आणि त्या वस्तूची जी खरी किंमत आहे या किमतीमधल्या फरकावर मिळतो. म्हणून ह्याला म्हणतात रिबेट, कारण हे शासनाकडून त्या दुकानदारांना किंवा हे जे उद्योग समूह आहेत, छोटे उद्योग समूह आहेत, त्यांना मिळत असतं आणि त्याला नाव आहे रिबेट. मग इथे तुमच्या लक्षात येईल कमिशन आणि रिबेट ह्यामध्ये जरी प्रकार सारखेच असले तरी थोडा फरक आहे. कमिशनमध्ये वस्तूची विक्री किंमत जी आहे त्या विक्री किमतीवर ती वस्तू विकणाऱ्याला काय मिळत असते, कमिशन मिळत असते. आणि रिबेट वस्तू विकल्यानंतर, म्हणजेच विक्री केल्यानंतर त्या किमतीमध्ये जो फरक आहे, त्याची छापील किंमत आणि विक्री किंमत ह्यामधला जो फरक आहे तो फरक शासनातर्फे त्या विक्रेत्यांना दिला जातो आणि ह्याला म्हणतात रिबेट. आता आपण कमिशन
यावर आधारित सराव संच 9.2 यामधली काही उदाहरणं पाहूया. इथे पहिलं उदाहरण आहे की रफिकने (4% दलाली देऊन दलालामार्फत 15,000 रुपयांची फुले विकली, तर दलाली काढा, रफिकला मिळणारी रक्कम काढा. आता इथे नीट लक्षात घ्यायचं की सूट आणि कमिशन म्हणजेच दलाली ह्यामध्ये नक्की काय फरक आहे. तर सूट जी असते ही नेहमी खरेदी किमतीवर दिलेली असते. म्हणजे सूट ही जी आहे ती खरेदी किमतीतून वजा केली तर आपल्याला विक्री किंमत मिळते. आणि कमिशन हे आहे ते विक्री किमतीवर काढायचं असतं. म्हणजे ती वस्तू विकलेली असते आणि त्या विकलेल्या वस्तूवर कमिशन द्यायचं असतं. म्हणजे इथे रफिकने 4% दलाली देऊन काय केलेलं आहे, एका दलालामार्फत 15,000 रुपयांची फुले विकली. मग फुलं किती रुपयांची विकलेली आहेत, तर ती फुले 15,000 रुपयांची फुले विकलेली आहेत आणि त्याच्यावर त्याने 4% इतकी काय आहे दलाली दिलेली आहे. मग आता आपल्याला दलाली किती दिली ही काढायची असेल तर मग आपल्याला लिहिता येईल की दलाली बरोबर विक्री किंमत गुणिले काय येणार दलाली. म्हणजे 100 रुपयावर किती दलाली आहे ती जर आपण घेतली तर त्यानुसार विक्री किमतीवर आपल्याला एकूण दलाली काढता येईल. म्हणजे 15,000 रुपयाची फुले विकलेली आहेत आणि 4% म्हणजे 4/100 अशी दलाली दिलेली आहे. मग एकूण दलाली किती आहे, तर इथे आपण असा भागाकार केला तर इथे 0चा भागाकार होईल. 150 गुणिले 4 हे शिल्लक राहील. म्हणजेच त्याने एकूण दलाली किती दिली आहे, 15×4 म्हणजे 600 रुपये इतकी त्याने दलाली दिलेली आहे. मग 15,000 किमतीची फुले विकल्यानंतर त्याला त्यातले 600 रुपये त्या दलालाला द्यावे लागले. त्यामुळे रफिकला मिळणारी रक्कम किती येणार, रफिकला मिळणारी रक्कम विक्री किंमत आणि ह्या विक्री किमतीतून त्याला एकूण दिलेली जी दलाली आहे ही दलाली वजा करावी लागेल. म्हणून विक्री किंमत 15,000 वजा 600 रुपये दलाली. म्हणजेच त्याला इथे किती रक्कम मिळेल, 15,000 मधून 600 रुपये वजा केले तर आपण ती वजाबाकी करूया. किती मिळते, 14,400 रुपये इतकी त्याला रक्कम मिळेल. 14,400. म्हणजे इथे तुमच्या लक्षात येईल की कधीही दलाली काढताना आपल्याला विक्री किमतीचा विचार करायचा असतो. आता आपण दुसरं उदाहरण पाहूया की एका शेतकऱ्याने अडत्यामार्फत काही माल विकलेला आहे. तो आहे 9,200 रुपये किमतीचा माल आहे आणि त्याला अडत 2% द्यावी लागले. तर त्या अडत्याला म्हणजे जो काही दलाल आहे त्या दलालाला किती रक्कम मिळाली हे आपल्याला काढायचं आहे. मग अडत म्हणजेच दलाली. आपण आताच पाहिलेलं आहे की अडत याचाच अर्थ दलाली. आणि ही दलाली आपल्याला कशी काढता येते, जर 1% दलाली किंवा टक्केवारी त्याची माहिती असेल तर किंमत म्हणजे त्या मालाची किंमत, आता इथे विक्री किंमत आहे त्या मालाची, गुणिले आपल्याला काय करावं लागेल, 1% दलाली किंवा 1%. आता इथे अडत आहे म्हणून आपण अडत शब्द लिहूया. तर ती किती मिळाली, 9,200 गुणिले 1% अडत 2%. 2% म्हणजे 2/100. मग इथे भागाकार होईल 100चा आणि 92 गुणिले 2 म्हणजेच 184 रुपये. म्हणजेच त्या अडत्याला त्या शेतकऱ्याला किती रुपये द्यावे लागले,
84. जर ह्या उदाहरणामध्ये आपल्याला असं विचारलं असतं की त्या शेतकऱ्याला किती रुपये मिळाले, तर हे आपल्याला काय करावं असतं, ह्या 9,200 रुपयातून हे 184 रुपये वजा करावे लागले असते. मग एकूण जी रक्कम आहे ती कोणाला मिळाली असती, शेतकऱ्याला मिळाली असती. म्हणजे इथे तुमच्या लक्षात येईल, अडद, दलाली असे शब्द आले तरी ती दलाली म्हणूनच लक्षात घ्यायचे आहेत. आता इथे आपण पुढील उदाहरण पाहूया. खादी भंडारातून उमाताईंनी खालील वस्तू खरेदी केल्या. 3 साड्या प्रत्येकी 560 रुपये, मधाच्या 6 बाटल्या प्रत्येकी 90 रुपये. या खरेदीवर 12% प्रमाणे रिबेट मिळाले, तर उमाताईंना या वस्तू केवढ्याला मिळाल्या. मग इथे त्यांनी जी एकूण खरेदी केली असेल, जी काही किंमत त्यांना द्यायची आहे, त्या एकूण किमतीवर त्यांना 12% याप्रमाणे रिबेट मिळालेलं आहे. आता ह्यांनी कोणकोणत्या वस्तू खरेदी केल्या, तर साड्या आणि मधाच्या बाटल्या. मग त्यासाठी त्यांना एकूण किती किंमत मोजावी लागली, तर आपल्याला अगोदर प्रत्येक वस्तूची किंमत काढूया. तर साड्यांची किंमत बरोबर किती साड्या घेतल्या, 3, आणि एका साडीची किंमत किती आहे, 560 रुपये. म्हणून 3 साड्यांची 3 गुणिले 560 गुणाकार करूया. 3 0 0, 3 सक 18चे 8, हातसाला 1, 3 15 आणि 1 16. म्हणजे 1680 रुपये हे साड्यांचे झाले. त्यानंतर मधाच्या बाटल्यांची किंमत मधाच्या बाटल्या किती घेतल्या आहेत, 6, आणि एका बाटलीची किंमत किती आहे, 90 रुपये. एका बाटलीची किंमत आहे 90 रुपये. त्यामुळे एकूण किती किंमत झाली, 0, 9 गुणिले 6, 9 सक 54, म्हणजेच 540 रुपये. म्हणजेच एकूण वस्तू ज्या खरेदी केल्या त्यांनी, त्या वस्तूंची किंमत किती झाली, म्हणून एकूण किंमत किती झाली, तर साड्यांची किंमत अधिक मधाच्या बाटल्यांची किंमत, म्हणजेच 1680 अधिक 540 ची बेरीज केली तर किती येईल, 0, 8 आणि 4, 12चे 2, हातसाला 1, 6 आणि 6, 12, हातसाला 1, 2220 रुपये इतकी एकूण त्यांची खरेदी झालेली आहे. आता ह्या खरेदीवर किंवा ह्या किमतीवर एकूण जी किंमत त्यांनी किमतीच्या वस्तू ज्या खरेदी केलेल्या आहेत त्याच्यावर त्यांना रिबेट किती मिळालेला आहे, 12 प्रमाणे 12%. म्हणून रिबेट बरोबर किंमत गुणिले शेकडा रिबेट, शेकडा रिबेट. मग किंमत किती आली, तर 2220 आणि ह्याच्यावर 12% इतकं काय मिळालेलं आहे, रिबेट मिळालेलं आहे. हे किती येतं, 266 रुपये 40 पैसे, म्हणजे 266.40 इतकं काय येणार आहे, रिबेट. म्हणजेच आता आपण काढूया की उमाताईंना त्या वस्तू केवढ्याला पडल्या, म्हणजेच 2220 रुपयामधून 266 रुपये 40 पैसे वजा करायचे. म्हणून उमाताईंना किती रुपयाला मिळेल, तर 2220 वजा 266 रुपये 40 पैसे. जर ही वजाबाकी केली तर आपल्याला काय मिळतं, 1953 रुपये 60 पैसे. म्हणजेच 1953.60 रुपये
म्हणजे तिथे आपल्याला लक्षात येईल की रिबेट मिळाल्यामुळे त्यांना एकूण किमतीवर जेवढी रिबेटची रक्कम आहे तेवढी कमी भरावी लागलेली आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, आपण आतापर्यंत पाहिलं सूट, कमिशन, रिबेट म्हणजे काय. सराव संच 9.2 मधलं पहिलं जे उदाहरण आहे ते उदाहरण आणि सराव संच 9.2 मधलं जे शेवटचं उदाहरण आहे, या उदाहरणामध्ये तुम्हाला ज्या काही चौकटी दिलेल्या आहेत त्या चौकटींमध्ये उत्तर लिहायचं आहे आणि हे उत्तर लिहिताना ज्या पायऱ्या आपण आतापर्यंत पाहिल्यात त्या पायऱ्या वापरून ते उदाहरण सोडवून पाहायचं आणि जे तुम्हाला उत्तर येईल ते उत्तर त्या एक एक चौकटीमध्ये भरायचं आहे. मला वाटतं तुम्हाला हे प्रकरण व्यवस्थित समजलं असेल. काही शंका असेल तर तुम्ही त्या आपल्या ग्रुपमध्ये, व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये नक्कीच टाकू शकता. तिथे शंकांचं निरसन केलं जाईल. धन्यवाद.